श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आता आपण पाहणार आहोत एखाद्या बालकाचा जन्म शनिवारी शततारका नक्षत्रावर आणि तिथे द्वितीय असताना झाला, किंवा बालकाचा जन्म रविवारी कृतिका नक्षत्र असताना आणि तिथी सप्तमी असताना झाला, किंवा बालकाचा जन्म मंगळवार आश्लेषा नक्षत्र आणि तिथी द्वादशी असताना झाला, तर त्याला विषकन्या योग असं म्हणतात। हा योगावर जन्म झाल्यानंतर बालकाला जे दोष लागलेले असतात ते नष्ट व्हावेत म्हणून शास्त्रात शांती सांगितली। ती कशी करायची? गणपती पूजन पुण्यावाचन नेहमीप्रमाणे करायचं, आचार्यांचं वरण करायचं, मुख्य कलशाची स्थापना करायची आणि 3 सुपाऱ्या स्थापना, एक तिथीची देवता, वाराची देवता, नक्षत्र देवता, तिथी वार आणि नक्षत्र यांच्या देवतांची स्थापना करायची आणि त्यांचं षोडशोपचार पूजन करायचं, अग्निस्थापना करायची, नवग्रहांची स्थापना, रुद्रकलशाची स्थापना करून ग्रहमक करून घ्यायचा आणि या सगळ्या देवतेसाठी चरू किंवा तांदूळ, तीळ, आज्य आणि समिधा यांचं यज्ञ हवन करायचं। हे झाल्यानंतर पूर्णाहुती, नेहमीप्रमाणे बळीविधान, पूर्णाहुती, अग्नीचं उत्थापन, त्यानंतर आज्यावलोकन जे आहे ते करायचं। उत्तराधन झाल्यानंतर तीर्थप्रसाद, श्रेयोदान, आशीर्वाद सकल कर्म करून अभिमंत्रितपणाने अभिषेक असं सर्व कर्म करायचं। या शांतीला म्हणतात विषकन्या योग शांती। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।